नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण प्रामुख्याने कोणत्या एक्झाम बद्दल या ठिकाणी बोलणार आहोत। तर आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका या एक्झाम बद्दल बोलणार आहोत आणि त्यातली त्यात महत्त्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आपण या एक्झामसाठी नेमकं या एक्झामसाठी इंग्लिश या विषयाचा अभ्यास कसा करायला पाहिजे याविषयी आपण बोलणार आहोत। तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही एक्झाम असेल, सरळ सेवा असेल किंवा MPSC ची कुठली एक्झाम असेल, SSC ची कुठली एक्झाम असेल किंवा या आपल्या अंगणवाडी पर्यवेक्षिका वगैरे या एक्झाम असतील, अंतर्गत भरतीच्या जरी म्हटलं तरी, तर यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना इंग्लिश हा विषय अवघड जातो। येथे लक्षामध्ये इंग्लिशचं नेहमी सर्वांचा प्रॉब्लेम असतो, परंतु आता ज्या पद्धतीने कॉम्पिटिशन आहे, ज्या पद्धतीने स्पर्धा वाढली आहे, आपण इंग्लिश हा विषय ऑप्शनलला ठेवून चालणार नाही। येथे लक्षामध्ये आपल्याला काय करायचं आहे, इंग्लिशचा अभ्यास करायचाच आहे, इंग्लिश आपल्याला अभ्यासावंच लागणार आहे, त्याशिवाय आपण काय होऊ शकत नाही, पास होऊ शकत नाही, आपली पोस्ट निघू शकत नाही। तर आपण थोडक्यात यामध्ये आता बघणार आहोत प्रामुख्याने अंगणवाडी पर्यवेक्षिका या एक्झामसाठी, या परीक्षेसाठी तुम्ही इंग्लिशची तयारी कशी करू शकतात। चला तर आपण सुरुवात करूयात। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जर आता तुम्ही अंगणवाडी येथे लक्षामध्ये यामध्ये दोन प्रकारच्या एक्झाम आहेत, यात एक तर आहे अंतर्गत आणि दुसरी आहे विद्यार्थी मित्रांनो ही सरळ सेवा भरती। यामध्ये लक्षात घ्यायचे, जर तुम्ही अंतर्गत भरती जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो, अंतर्गत भरती म्हणजे ज्याही आपल्या माता भगिनी ज्या सध्या देखील कशा अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत, ज्यांना 10 वर्षाचा अनुभव आहे, अशा सर्व गृहिणी ज्या आहेत त्या काय करू शकतात, हा पेपर म्हणजे या भरतीमध्ये पार्टिसिपेट होऊ शकतात, हा पेपर देऊ शकतात, ज्या सध्या अंगणवाडी सेविका आहेत। येथे लक्षामध्ये यामध्ये जर बघितलं तर अंतर्गत भरतीमध्ये इंग्लिश या विषयाचे आपण 10 प्रश्न येतात। येथे लक्षामध्ये 10 प्रश्न आणि एकूण 20 गुण यासाठी आहेत। 10 प्रश्न जरी म्हटलं तरी अतिशय महत्त्वाचा पोर्शन हा काय करतो विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश हा विषय कव्हर करतो। आणि जर आपण सरळ सेवा भरती म्हटलं तर एकूण 25 प्रश्न यामध्ये येतात, 25 प्रश्न आणि 50 गुण आहेत यामध्ये। या ठिकाणी जर बघितलं सरळ सेवा भरतीमध्ये तर हे तर खूपच जास्त, म्हणजे बाकी सर्व जे विषय आहेत यांच्या इतकंच वेटेज इंग्लिश या विषयाला आहे। सरळ सेवेतून किंवा अंतर्गत भरती दोनही बाबतीत आपण या ठिकाणी बोलणार आहोत की नेमकं इंग्लिश या विषयाचा अभ्यास आपण कशा पद्धतीने करू शकतो। आता बघा बरं का विद्यार्थी मित्रांनो, सरळ सेवा पेपर झालेला आहे, अंतर्गतची 520 पदांची जाहिरात लवकरच येणार आहे। सध्या आचारसंहिता लागू असल्यामुळे किंवा निवडणुका असल्यामुळे ही जाहिरात जून जुलै महिन्यामध्ये 100% येणार आहे। आता बरेचसे विद्यार्थी मित्र म्हणतायत की सारखं सर तुम्ही सांगतायत एक्झाम होणार आहे, एक्झाम होणार आहे, एक्झाम होणार आहे, आणि बऱ्याच दिवसापासूनच हे चालू आहे, परंतु एक्झाम नक्की कधी होणार। लक्षात घ्या, महत्त्वाचा एकच मला तुम्हाला मुद्दा सांगायचा आहे, एक्झाम ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपली पूर्ण तयारी असणार आहे का। सध्या तुमच्या हातामध्ये काय, आपल्या हातामध्ये काय विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्झामसाठी आपली तयारी करणं। येते लक्षामध्ये आपली तयारी करणं, आपण परिपूर्ण असणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। सपोज तुम्ही आता अभ्यास नाही केला, नाही येत एक्झाम, होतच नाही, जाहिरातच येत नाही, आणि जून महिन्यात जुलै महिन्यात अचानक तुम्हाला समजलं की आता जाहिरात आली, त्यावेळेस राहिलेल्या वेळेमध्ये तुम्ही अभ्यास पूर्ण करू शकणार आहे का। त्यामुळे सर्वात महत्त्वाचं, पेपर कधी होणार, काय होणार, जाहिरात कधी येणार, हा विषय तुम्ही 2 मिनिटं बाजूला ठेवा, आपण त्यासाठी तयार आहोत की नाही हे महत्त्वाचं आहे। एक्झाम तर होणारच आहे, परंतु आपण त्यासाठी तयार असणं आवश्यक आहे। मग आता जो काळ आहे ज्यामध्ये आता एक्झाम नाही किंवा जाहिरात नाही, तुम्ही काय करू शकता, आपला बेस जो आहे ना विद्यार्थी मित्रांनो तो तयार करू शकता। त्याचबरोबर कोणता विषय असा आहे की जो आपल्यासाठी जास्त अवघड आहे, हे तर लक्षामध्ये प्रामुख्याने सर्व जर विद्यार्थ्यांसाठी बघितलं तर इंग्लिश हा विषय काय असतो, बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना अवघड जातो। त्यामुळे आपण काय करणार आहोत, या टॉपिक मध्ये किंवा या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने हेच डिस्कस करणार आहोत की आपण इंग्लिश या विषयाचा अभ्यास कसा करू शकतो, जास्तीत जास्त मार्क्स इंग्लिश या विषयामध्ये कसे घेऊ शकतो। आता बघा इंग्लिशमध्ये, आता हे तुम्हाला समजलंय अंतर्गत मध्ये किती क्वेश्चन येतात, आणि सरळ सेवा जी अंगणवाडी पर्यवेक्षिका या भरतीबद्दल बोलतोय बरं का आपण, यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका फक्त याच पदाविषयी काय करतोय आपण या ठिकाणी सध्या डिस्कस करत आहोत, याच पदासाठी किंवा याच भरतीसाठी आपण बोलत आहोत। आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, प्रामुख्याने इंग्लिश या विषयाचे 2 पार्ट होतात। इंग्लिश या विषयाचे आपल्याला 2 पार्ट करायचे आहेत। एक जर बघितलं आपण तर त्यामध्ये काय येतंय, ग्रामर येते। येते लक्षामध्ये एक पार्ट काय येणार आहे ग्रामरचा, आणि दुसरा येणार आहे व्होकॅबचा, व्होकॅबलरी ज्याला आपण म्हणतो। येते लक्षात, हे 2 महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही समजून घ्या, एक पार्ट आहे ग्रामरचा, एक आहे व्होकॅबचा। आता बऱ्यापैकी विद्यार्थी मित्र काय करतात,
बऱ्यापैकी विद्यार्थी मित्र ज्यांना माहिती आहे की आपल्याला आता पोस्ट मिळवण्यासाठी इंग्लिशचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि इंग्लिशचा अभ्यास करावाच लागणार आहे, ते काय करतात, ग्रामर व्यवस्थित करतात. बघा बरं का, ग्रामरचा हा पोर्शन एकदम व्यवस्थित करतात आणि ते काय करतात विद्यार्थी मित्रांनो, प्रामुख्याने हा व्होकॅबचा पार्ट आहे ना याकडे करतात दुर्लक्ष. परंतु आता तुम्हाला मी एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय, सर्वात महत्त्वाचं काय या ठिकाणी, व्होकॅब. व्होकॅब मध्ये काय येतं जर आपण बघितलं तर महत्त्वाचं आहे आपलं सिनॉनिम्स असतील, अँटोनिम्स असतील, त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अजून इडियम्स असतील, इडियम्स असतील, फ्रेजेस असतील, या सर्व गोष्टी कशामध्ये येतात विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर प्रोवर्ब ज्याला आपण म्हणी म्हणतो, प्रोवर्ब, या सुद्धा गोष्टी कशामध्ये येतात, या सर्व टॉपिक कशात येतात, या व्होकॅब मध्ये येतात. आता लक्षात घ्या, व्होकॅब आणि ग्रामर यामध्ये प्रामुख्याने काय फरक आहे. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आता ग्रामरचे जे टॉपिक आहेत ना ते तुम्ही एकदा व्यवस्थित केले, ग्रामर मध्ये काय असतात, काही सर्टन रूल्स असतात, त्यानंतर काही नियम जे असतात, तुम्हाला एक टेक्निक येते. एकदा त्या पद्धतीचं सेंटेन्स आलं तर आपल्याला कशा पद्धतीने काय करायचंय, ग्रामर यूज करायचंय आणि सॉल्व्ह करायचा आहे क्वेश्चन, हे आपल्याला यामध्ये समजतं. बघा बरं का, आता जसं की तुम्ही घ्या ऍड क्वेश्चन टॅग. ऍड क्वेश्चन टॅग हा टॉपिक जर घेतला तर यामध्ये काय आहेत, यामध्ये रूल्स आहेत, काही नियम आहेत, कोणता क्वेश्चन आल्यानंतर कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा याचे रूल्स आहेत. आता ते सपोज 7-8 रूल्स असतील, ते रूल्स एकदा तुम्ही व्यवस्थित केले तर ऍड क्वेश्चन टॅगचा कुठलाही क्वेश्चन आला तुम्ही सॉल्व्ह करू शकणार आहेत. त्यानंतर दुसरा जर टॉपिक बघितला आपण, आर्टिकल्स आहे, अ अँड द ज्याला आपण म्हणतो, यामध्ये देखील काय, अ वापरायचे कोणते रूल्स आहेत, द वापरायचे कुठले रूल्स आहेत, अँड वापरायचे कुठले रूल्स आहेत, हे रूल्स तुम्हाला फक्त काय करायचे, लक्षात ठेवायचे आणि सराव करायचा आहे. PYQ असतील, मागे कशा पद्धतीने प्रश्न विचारलेत किंवा वेगवेगळे बुक्स आहेत, त्यातून तुम्ही काय करू शकता, याचा सराव करू शकता. येते लक्षामध्ये. आता ऍड क्वेश्चन टॅग आहे, आर्टिकल्स आहेत, त्यानंतर पार्ट्स ऑफ स्पीच आहे. पार्ट्स ऑफ स्पीच हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, ज्यामध्ये आपल्याला माहिती काय येतं, नाऊन येतं, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रोनाऊन आहे, त्यानंतर कंजंक्शन आहे, त्यानंतर जर आपण बघितलं प्रिपोजिशन आहे. या सर्व गोष्टी कशामध्ये येतात विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी येतात. वर्ब, प्रोवर्ब, वर्ब असेल, या सर्व गोष्टी कशामध्ये येतात विद्यार्थी मित्रांनो, ऍडवर्ब असेल, या सर्व गोष्टी कशामध्ये येतात, या पार्ट ऑफ स्पीच मध्ये येतात. म्हणजेच हा सगळा भाग कशाचा आहे, ग्रामरचा आहे. लक्षात घ्या, मला यातून तुम्हाला महत्त्वाचं काय सांगायचंय, ऍड क्वेश्चन टॅग असेल, आर्टिकल असेल, पार्ट ऑफ स्पीच असेल, त्यानंतर चेंज द व्हॉइस असेल, हे सर्व जे आहेत ना, हे सर्व जे ग्रामरचे टॉपिक आहेत, यामध्ये महत्त्वाचे काही रूल्स आहेत आणि ते क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या काही पद्धती आहेत. एकदा तुम्ही हे सर्व जर व्यवस्थित केलं, हा ग्रामरचा पोर्शन जर एकदा तुम्ही व्यवस्थित केला तर तुम्ही विसरणार नाही. तेच रूल्स तर बदलणार नाही ना, जे नियम आहेत, ज्या पद्धतीने आपण ऍड क्वेश्चन टॅगचे काही नियम असतील ते जर आपण एकदा व्यवस्थित लक्षात ठेवले, त्यावर भरपूर प्रॅक्टिस केली तर आपण हे रूल्स विसरणार नाहीत. हे जे विद्यार्थी मित्रांनो नियम आहेत, हे नियम विसरणार नाहीत. मग आता तुम्हाला महत्त्वाचा पार्ट काय येतो, हा येतो व्होकॅब. आणि यामध्ये महत्त्वाचं लक्षात ठेवा, आता सिनॉनिम्स किती आहेत जगामध्ये, भरपूर आहेत. अँटोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द खूप जास्त आहेत. त्यानंतर जर बघितलं तुम्ही वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, इडियम्स, फ्रेजेस असतील, हे खूप जास्त आहेत विद्यार्थी मित्रांनो. हा सिलेबस खूप जास्त वास्ट आहे. मग यासाठी काय करायचंय, आपला जो शब्द संग्रह आहे ना विद्यार्थी मित्रांनो, तो चांगला असणं आवश्यक आहे. हा पहिला पॉइंट आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, व्होकॅब फक्त याच ठिकाणी तुम्हाला कामाला येणार नाहीये, हे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आरसी मध्ये देखील कामाला येणार आहे, येते लक्षामध्ये. त्याचबरोबर काही क्वेश्चन येतात बघा, काही क्वेश्चन येतात, फाइंड आउट द एरर, येते लक्षामध्ये. आपल्याला एक सेंटेन्स दिलेलं असतं आणि त्याचे 3-4 पार्ट केलेले असतात, नेमकं कोणत्या भागामध्ये चूक आहे हे आपल्याला सांगायचं असतं. त्यावेळेस सुद्धा काही ठिकाणी अशा ठिकाणी हे व्होकॅबचे क्वेश्चन असतात, येते लक्षामध्ये. आता पॅराग्राफ वगैरे दिलाय, त्यातले 5 क्वेश्चन आहेत, त्यातले 2 क्वेश्चन तरी तुम्हाला सिनोनिम अँटोनिम्सचे असतात, येते लक्षामध्ये. त्यानंतर हे जे आपले विद्यार्थी मित्रांनो प्रिपोजिशन वगैरे आहे, यामध्ये काही वेळेस तुम्हाला हे व्होकॅबचे क्वेश्चन विचारतात. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, यातून महत्त्वाचं तुम्हाला व्होकॅबवर कमांड असणं खूप गरजेचं आहे. फक्त तुम्ही ग्रामर केलं, ग्रामरचे एकूण किती, सपोज 15 टॉपिक आहेत बरं का, ग्रामरचे एकूण 15 टॉपिक आहेत, तुम्ही एकदम व्यवस्थित केले, त्यातला कुठलाही क्वेश्चन आला तुम्ही सॉल्व्ह करताय, पण यातून फक्त आपलं भागत नाही ना. कारण की जर विद्यार्थी मित्रांनो 25 क्वेश्चन येत असतील तर तुम्हाला जवळपास इक्वल वेटेज दिसेल. इक्वल वेटेज म्हणजे व्होकॅबचे पण तेवढेच क्वेश्चन, ग्रामरचे पण तेवढेच क्वेश्चन दिसतील. अशा वेळेस जर आपलं ग्रामर
व्यवस्थित असेल आणि होकॅब व्यवस्थित नसेल तर आपल्याला काय होणार आहे, आपण त्या पद्धतीने तो पेपर सॉल्व्ह करू शकत नाही. म्हणून तुम्हाला काय करायचंय, सर्वात महत्त्वाचं लक्ष द्यायचंय होकॅबकडे. एक वेळ तुम्ही काय करा, ग्रामरचा अभ्यास 2 दिवसातून एकदा केला तरी चालण्यासारखा आहे, परंतु डेली तुम्हाला होकॅबसाठी टाइम द्यावाच लागणार आहे. जर तुम्ही तुमचं शेड्यूल असेल की तुम्ही 6 तास अभ्यास करताय, 8 तास अभ्यास करताय, तर मी तुम्हाला इतकं सांगेल, डेली 2 तास, किती 2 तास तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इंग्लिश या विषयाला देत असाल ना, तर तुम्हाला होकॅब करणं खूप जास्त गरजेचं आहे. काय करायचंय आपल्याला, वेगवेगळे तुम्ही लेक्चर्स बघू शकतात, वेगवेगळे बुक्स बघू शकतात आणि त्यातली त्यात मी तुम्हाला हे सांगेल जे PYQ आहेत, म्हणजे SSC चे असतील, CGL च्या वगैरे एक्झाम होतात त्यातील असतील, हे होकॅब वगैरे असतील, सिनोनिम्स असतील, अँटोनिम्स असतील, वन वर्ड सबस्टिट्यूशन असतील किंवा वेगवेगळे पुस्तक अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. तुम्ही काय करा, जास्तीत जास्त तुमचा शब्दसंग्रह वाढवण्याचा प्रयत्न करा. लक्षात येतंय, जास्तीत जास्त काय करा, आपला शब्दसंग्रह वाढवण्याचा प्रयत्न करा. होकॅबवर एकदा कमांड आली, जास्तीत जास्त तुम्हाला जर माहिती असेल आणि जर यातले तुमचे क्वेश्चन बरोबर आले, बघा बरं का, आता यातलं तुम्हाला मी गोष्ट सांगतो, परफेक्ट गोष्ट सांगतो. होकॅब हा जो टॉपिक आहे ना, यामध्ये काय आहे, एक तर तुम्हाला आन्सर येत असेल किंवा आन्सर येतच नसेल. आलं लक्षामध्ये, एक तर काय आहे, तुम्हाला आन्सर येत असेल किंवा आन्सर येतच नसेल. ग्रामर मध्ये काय आहे, तुम्ही काही ऑप्शन इलिमिनेट करू शकतात. आता ऍड क्वेश्चन टॅगचा क्वेश्चन आलाय, आलं लक्षामध्ये, या पद्धतीचा क्वेश्चन आलाय आणि 4 ऑप्शन दिलेत, तुम्हाला कळालं की अरे 1-2 ऑप्शन मी इलिमिनेट करू शकतो. परंतु या ठिकाणी असं होणार नाहीये ना, या ठिकाणी मॅक्सिमम वेळेस काय, तुम्हाला आन्सर एक तर येत असेल किंवा येत नसेल, मग तुक्का मारण्यामध्ये पण काही पॉईंट नाही. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचंय, यामध्ये तुम्ही इलिमिनेट करू शकता. कधी करू शकतात, ज्यावेळेस तुमचा शब्दसंग्रह चांगला असेल. ज्यावेळेस तुमचा शब्दसंग्रह चांगला असेल त्यावेळेस तुम्ही हे क्वेश्चन काय करू शकतात, या पद्धतीच्या क्वेश्चन मध्ये देखील इलिमिनेशन टेक्निक वापरू शकतात. परंतु हा जो पोर्शन आहे, या साईडचा जो पण पोर्शन आहे, त्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, तुम्हाला प्रॉपर नॉलेज, प्रॉपर अभ्यास आणि प्रॉपर तुमचा शब्दसंग्रह असणं आवश्यक आहे. या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, फक्त आता एक एक टॉपिक घ्यायचा आहे. सपोज आता उद्या आपण ऍड क्वेश्चन टॅग शिकूयात. चलो उद्या आपण ऍड क्वेश्चन टॅग शिकूयात. यामधले मी तुम्हाला रूल सांगेल आणि क्वेश्चन घेईल, 10-20 क्वेश्चनची प्रॅक्टिस करून घेऊयात आपण. मग तुम्हाला काय होईल, यातला कशाही पद्धतीचा क्वेश्चन आला तर तुम्ही मॅक्सिमम सॉल्व्हच करू शकणार आहेत ना. परंतु होकॅब मध्ये जितके जास्त शब्द तुम्ही शिकणार, जितके जास्त तुम्ही त्याबद्दलचा अभ्यास करणार, तेवढा तुम्हाला यामध्ये फायदा होणार आहे. आलं लक्षामध्ये. म्हणून प्रामुख्याने माझं म्हणणं आहे की होकॅबवर सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. जितका टाइम तुम्ही, मी तर म्हणेल, तुम्ही जर 50-50 टाइम ग्रामर आणि होकॅबला देत असाल तर मॅक्सिमम टाइम होकॅबला द्या. ग्रामरचं काय, तुम्हाला 15 टॉपिक आहेत, 15 टॉपिक व्यवस्थित करायचे, रोज एक टॉपिक करा, 2 दिवसातून एक टॉपिक करा. येते लक्षामध्ये तुमच्या, आपल्याकडे परीक्षेसाठी सध्या तरी वेळ आहे ना. आणि लक्षात घ्या, तुम्हाला इंग्लिश फक्त मी हेच नाही म्हणत, फक्त अंगणवाडी पर्यवेक्षकाच म्हणत नाही, सर्व एक्झामसाठी इंग्लिश खूप जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षक असू द्या किंवा बाकीच्या सरळ सेवेच्या कोणत्या एक्झाम असू द्या, त्यामध्ये देखील ही गोष्ट कायमची तुमच्यासाठी उपयोगी पडणार आहे. येते लक्षामध्ये सर्वांना. त्यामुळे मी वारंवार ही गोष्ट सांगतोय, जो होकॅबचा पार्ट आहे तो व्यवस्थित करा. आपण देखील काय करणार आहोत, तुमच्याकडून जास्तीत जास्त सराव करून घेणार आहोत. कशाचा सराव करून घेणार आहे, हे सिनोनिम्स असतील, अँटोनिम्स असतील, वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, इडियम्स, फ्रेजेस असतील, याचा जास्तीत जास्त आपण सराव करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्याचबरोबर हे ग्रामरचे जे टॉपिक असतील ते देखील व्यवस्थित करून घेणार आहोत. परंतु या ठिकाणी काय करायचं, आपल्याला फक्त क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, एकदा कन्सेप्ट समजून घ्यायचे, जास्तीत जास्त क्वेश्चनचा सराव करायचा आहे. या ठिकाणी काय करायचं आहे, शब्दसंग्रह वाढवायचा आहे, वेगवेगळे आपल्याला PYQ अनालिसिस करायचं आहे. कोणतीही एक्झाम असू द्या, इंग्लिश सगळ्यांसाठी सेमच राहणार आहे. मग ती SSC ने घेतलेली असू द्या, MPSC ने असू द्या, सरळ सेवेची असू द्या किंवा अंगणवाडी पर्यवेक्षक असू द्या, या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, पेपर इंग्लिश सेमच राहणार आहे. येते लक्षामध्ये, ज्याचा सिनोनिम जो आहे तो सगळ्या एक्झामसाठी सेमच राहणार आहे. म्हणजेच मला काय सांगायचंय, महत्वाचं हे तुम्हाला व्यवस्थित करणं आवश्यक आहे. मी व्हिडिओ का बनवतोय, बरेचसे विद्यार्थी मित्र ग्रामरचा पोर्शन आहे एकदम व्यवस्थित करतात, ग्रामर त्यांचं व्यवस्थित चांगलं पण आहे, परंतु प्रॉब्लेम काय होतोय, या ठिकाणी प्रॉब्लेम होतोय. होकॅबला मुलं लक्षच देत नाहीत, ते बघतच नाही. आणि त्यावेळेस काय करतात, ज्यावेळेस परीक्षेमध्ये गेलो 10 ते 12 क्वेश्चन आलेले असतात, 1-2 आपल्याला येत असतात. येते लक्षामध्ये, होकॅब एखादं सिनोनिम, अँटोनिम किंवा वन वर्ड सबस्टिट्यूशन आपल्याला माहिती असतं, किंवा आपण काय करतो, एखादा तुक्का मारतो, ते बरोबर येतं. परंतु या ठिकाणी आता तुक्क्याने आपण सिलेक्शन नाही करू शकत, हे तर लक्षात ठेवा. म्हणून आपलं जास्तीत जास्त जर तुमचे या ठिकाणचे क्वेश्चन बरोबर आले तर हे तुम्हाला तर आपण सराव करूनच घेणार आहे, हे महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे.
त्यामुळे जे पण होकॅबचे पार्ट असतील ज्यामध्ये सिनोनिम आहे, अँटोनिम आहे, त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, इडियम्स आहे, फ्रेजेस, हे परीक्षेच्या दृष्टीने काय आहे, अतिशय महत्वाचं आहे. आलं लक्षात? हा झाला पार्ट. आता आपण ग्रामरकडे. आर्टिकल्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, आर्टिकल आहे, ऍड क्वेश्चन टॅग आहे, पार्ट ऑफ स्पीच आहे, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चेंज द व्हॉइस आहे, त्यानंतर जर बघितलं आपण विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे. हे काय आहेत, अतिशय महत्वाचे टॉपिक आहेत बरं का. इंग्लिशच्या दृष्टीने सर्वात महत्वाचे टॉपिक जर कोणते बघितले तर हे आहेत. ऍड क्वेश्चन टॅग, आर्टिकल्स, पार्ट ऑफ स्पीच, चेंज द व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, येते लक्षामध्ये. त्यानंतर टेन्सवर देखील काय करतात, प्रश्न खूप जास्त विचारलेले असतात. हे महत्वाचे टॉपिक करायचे आपल्याला. आपण सर्व तर शिकणारच आहोत, परंतु आपण फोकस कशावर करणार आहे, या टॉपिकवर. आता पार्ट ऑफ स्पीच जरी म्हटलं तुम्हाला हे छोटंसं दिसतंय, शब्दांच्या जाती आपल्याला माहिती आहे, मराठी व्याकरणामध्ये पण आपण शिकतो शब्दांच्या 8 जाती, विकारी 4, अविकारी 4. तसंच या ठिकाणी पार्ट ऑफ स्पीच नाऊन, प्रोनाऊन, त्यानंतर ऍडवर्ब, ऍडजेक्टिव्ह, येते लक्षामध्ये. हे आपल्याला बघायचंय. त्यानंतर जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो आपण प्रिपोजिशन असेल, कंजंक्शन असेल, हे आपल्याला दुसऱ्या साईडचं बघायचंय, येते लक्षामध्ये. त्यामुळे यावर देखील प्रश्न हे भरपूर विचारलेले असतात. पार्ट ऑफ स्पीच तुम्हाला आपल्याला व्यवस्थित शिकायचंय. नाऊन काय असतं, प्रोनाऊन काय असतं, कशा पद्धतीने आपण काय करू शकतो, वाक्यातले शोधू शकतो की नाऊन काय आहे, प्रोनाऊन काय आहे, किंवा कोणत्या ठिकाणी यूज करायचंय. आणि आपल्याला माहिती प्रिपोजिशनवर खूप जास्त प्रश्न विचारलेले असतात बरं का. तुम्ही कोणताही पेपर घ्या, सरळ सेवेचा म्हणा किंवा कुठलाही पेपर घ्या, प्रिपोजिशनवर खूप जास्त प्रश्न हे विचारलेले असतात. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, या भागाकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. आलं लक्षात? आता तुम्हाला हे समजलं असेल ग्रामर मधले कोणते टॉपिक महत्वाचे आहेत, कशावर जास्त फोकस करायचा, होकॅब मधले कोणते टॉपिक आहेत महत्वाचे ज्यावर फोकस करायचा आहे. शिकणार तर आपण सर्व आहे, ग्रामर मधले एक ना एक पॉईंट आपण शिकून घेणार आहेत. होकॅबची सुद्धा तुम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या टॉपिकची जास्तीत जास्त सराव करून घेणार आहेत. परंतु फोकस कोणते एक्झामला कोणत्या टॉपिकवर जास्त फोकस असतो, कोणते प्रश्न जास्त विचारले जातात, हे आपण काय करणार आहोत, या ठिकाणी व्यवस्थित बघणार आहोत. आणि तुमचं इंग्लिश, आणि अजून आपला एक या ठिकाणी प्लॅनिंग असं आहे की जास्तीत जास्त तुमचे युट्यूब सेशन घ्यायचे, ज्यामध्ये क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस घ्यायची. कशा पद्धतीने मागील PYQ आलेले असतील, वेगवेगळ्या एक्झामचे आपण PYQ गोळा करणार आहोत, त्याचे प्रश्न आन्सर म्हणजे क्वेश्चन आन्सर या ठिकाणी घेणार आहोत. कसे प्रश्न आले ते आपण कसे सॉल्व्ह करू शकतो, होकॅबचे जास्तीत जास्त युट्यूबवर आपण सेशन देखील घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, फक्त उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर लेक्चरला दररोज उपस्थित राहायचंय. लवकरात लवकर आपण हे सेशन चालू करणार आहोत. जाता जाता सर्वांनी लक्ष द्यायचं इकडं. अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरतीसाठी ऑनलाईन बॅच ही उत्कर्ष इन्स्टिट्यूटने लॉन्च केली आहे, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये हे लेक्चर असणार आहेत. आणि अतिशय महत्वाचं, तुम्हाला काय करायचंय, सोपं, फक्त हे उत्कर्ष इन्स्टिट्यूट हे आपलं ऍप डाउनलोड करायचंय. त्या ऍपवर तुम्हाला फ्री डेमो लेक्चर दिसतील. प्रत्येक विषयाचे आपण काही डेमो लेक्चर्स टाकलेले आहेत. एकदा तुम्ही ते डेमो लेक्चर बघा. त्या डेमो लेक्चर मधून तुम्हाला समजेल की नेमकं आपण कशा पद्धतीने शिकवतोय. तुमचं एकदम कन्सेप्ट क्लिअर होतील. त्यानंतर तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. बॅच जॉईन करायची असेल किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका या एक्झाम बद्दल तुमची कोणतीही विद्यार्थी मित्रांनो क्वेरी असेल, कोणताही प्रश्न असेल, तुम्ही या नंबरवर काय करू शकता, नक्की कॉल करू शकता. आपण तशी फी 4,999 रुपये आहे, परंतु पहिल्या 100 विद्यार्थ्यांना केवळ आपण माफक 2,999 मध्ये विद्यार्थी मित्रांनो ही बॅच देत आहोत. तर जेही विद्यार्थी मित्र आपले अंगणवाडी पर्यवेक्षिका ज्या आपल्या भगिनी काय करतायत, तयारी करतायत, यासाठी अंगणवाडी सेविका ज्या आहेत, ज्या अंतर्गत भरतीसाठी तयारी करतायत, त्यांनी नक्की ही बॅच जॉईन करायला पाहिजे, ज्यामध्ये तुम्हाला 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे या कोर्सची. तुम्ही लेक्चर कितीही वेळा बघू शकतात. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे तुम्हाला फुल्ली सपोर्ट देखील असणार आहे. कोणताही तुमचा प्रश्न असेल तुम्ही कॉल करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. जे शिक्षक आहेत ते तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील. याचबरोबर तुम्हाला नोट्स देखील आपण प्रोव्हाइड करणार आहोत आणि जास्तीत जास्त प्रश्न उत्तराचा सराव देखील करून घेणार आहोत. म्हणजे टेस्ट सिरीज वगैरे असेल, हे सर्व सहकार्य तुम्हाला उत्कर्ष इन्स्टिट्यूट कडून या एक्झामसाठी मिळणार आहे. क्लिअर आहे सर्वांना? त्यामुळे लवकरात लवकर काय करायचंय, बॅच जॉईन करा. त्यामध्ये आपण ICDS चे देखील स्पेशल लेक्चर घेणार आहोत, ज्यावर प्रश्न नेमकं कशा पद्धतीने येतील त्याचं अनालिसिस करून हे व्यवस्थित लेक्चर देखील घेतले जाणार आहेत. त्यामुळे ज्यांनाही बॅच जॉईन करायची असेल लवकरात लवकर या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि बॅच जॉईन करून घ्यायची आहे.
तसंच आपण युट्यूबवर देखील सेशन चालू करतोय क्वेश्चन आन्सरचे, ज्यामध्ये जीएसचे क्वेश्चन आपण घेणार आहोत, मॅथ्सचे क्वेश्चन घेणार आहोत, इंग्लिश देखील घेणार आहोत आणि ICDS चे देखील प्रश्न उत्तराच्या फॉर्मॅटमध्ये लवकरच तुमच्या युट्यूबवर देखील या आपल्या सिरीज चालू होतील. क्लिअर सर्वांना? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरतीच्या पूर्ण डिटेल माहितीसाठी आणि अशाच पद्धतीच्या तुम्हाला एक्झामसाठी किंवा एक्झाम क्लिअर करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत या सर्व या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे सर्वांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद. भेटूयात आपण अशाच एका दर्जेदार व्हिडिओमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये. येते लक्षामध्ये? चलो, तर सर्वांनी अभ्यास चालू ठेवा. रिव्हिजन अतिशय महत्त्वाचे आहे. रिव्हिजनकडे सर्वांनी लक्ष द्या, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये फायदा होईल. थँक्यू.